नाही, आंदोलन हे गरजेचं आहे, कारण हे जे सरकार आहे एवढं मोठं बहुमताचं सरकार आहे, पण जो काळ्या मातीशी इमान राखणारा शेतकरी आहे त्याचं कंबरड मोडण्याचं पाप सातत्याने हे सरकार करते. अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि त्यांच्या विरोधात हे आंदोलन आज होत आहे, कारण न्याय मागून प्रेमाने बघितला, आदराने बघितला, पण त्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, त्याची सरसकट कर्जमाफी होत नाही. त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला आहे. इतकी मोठी पोलिसांची संख्या आहे की असं वाटतं की एवढं मोठं कशासाठी आणलंय. आम्हाला याची सवय झाली आहे आणि महाराष्ट्राचे पोलीस ही शेतकऱ्यांचीच लेकरं आहेत, त्याच्यामुळे ते संवेदनशील आहेत, पण त्यांच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्याला अर्थातच काळजी वाटते, भीती वाटते, कारण का त्यांना माहिती आहे की ते त्यांचं सरकार आज जे प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. आज लाडकी बहीण योजनेचाही निधी 1 कोटी महिलांचे KYC झाले नाही, मला विश्वासच बसत नाही. ज्या मनमोहन सिंग साहेबांनी घर, गाव, वाडी, वस्तीपर्यंत आधार कार्ड पोहोचवलं, जनधन योजना सुरू केली, प्रत्येकाला एक ID नंबर मिळाला, त्याच्यातून त्याला सगळे त्याचे अधिकार मिळतात. अशा काळामध्ये एवढं तंत्रज्ञान असताना KYC पूर्ण होत नाही 1 कोटी महिलांना, ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. त्यामुळे फसवणूक आहे, मग शेतकऱ्यांची असेल किंवा महिलांची असेल, हे पूर्ण अयशस्वी सरकार आहे आणि त्यांचं पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश.